Hello everyone, let's learn SSC Board Standard 3rd 2026 English subject Unit 1st. Today we will be revising the English subject including all the question and answer from Unit 1. So let's start. Unit test first, subject English revision. Complete poem. Poem learn करायच्यात. A poem आहे रेन इन समर, B द सीड. या दोन्ही पोएम आपल्याला लर्न करायच्यात. Question 2. Answer the following. Question first. Where did the seed grow? Answer. The seed grows beneath a ground. बी कोठे उगवेल? बी जमिनीखाली उगवते. Question 2. How did fairy the heaven help सिया? स्वर्गातील परीने सियाला कशा प्रकारे मदत केली? Answer. At night the fairy came in the garden and water her plants with magical water. रात्री परी बागेत आली आणि तिने तिच्या रोपांना जादुई पाण्याने पाणी घातलं. Question number 3. What things does the weaver bird use to build its nest? Answer. The weaver bird used grass, twigs and leaves to build its nest. सुगरण पक्षी आपले घरटे बांधण्यासाठी कोणत्या वस्तू वापरतो? सुगरण पक्षी आपले घरटे बांधण्यासाठी गवत, फांद्या आणि पाने वापरतो. क्वेश्चन नंबर 4. विच वर्ड मीन्स हॅलो इन कन्नड? आन्सर. हॅलो मीन्स नमस्कारा इन कन्नड. कन्नडमध्ये हॅलो या शब्दाला अर्थ काय आहे? तर कन्नडमध्ये हॅलो या शब्दाला नमस्कार असं म्हणतात. क्वेश्चन नंबर 5. विच वर्ड मीन्स थँक्यू इन तेलुगू? आन्सर. Thank you means धन्यवादा मुलू in Telugu. Question number 6. Write the name of seedless fruit. बी नसलेल्या फळांची नावे लिहा. Answer. Banana, pineapple, seedless papaya and grapes. Question number 7. Which tree did the farmer want to cut? Answer. शेतकऱ्याला कोणते झाड तोडायचे होते? Answer. The farmer wanted to cut the barren mango tree. शेतकऱ्याला फळ न देणारे आंब्याचे झाड तोडायचे होते. Question number 8. Why did farmer think the mango tree was useless? Answer. Because it was not giving any fruit. शेतकऱ्याला आंब्याचे झाड निरुपयोगी का वाटले? कारण त्याला फळे लागत नव्हती. आन्सर काय आहे? कारण बिकॉज इट वॉज नॉट गिविंग एनी फ्रूट. कारण त्याला एकही फळ लागत नव्हतं. क्वेश्चन नंबर 9. हू वॉज फिलिंग अनवेल? आन्सर. मीरा वॉज फिलिंग अनवेल. 10th. नंबर 10. नेम द 3 बॉडी पार्ट्स ऑफ ant. आन्सर. हेड, ॲब्डोमन अँड थोरॅक्स. Question number 11. Write the qualities of ant. Answer. Attentive, united and hardworking. Question number 12. How many languages do you know? I know 3 languages. Question number 3. Fill in the blanks. First, the weaver bird is small, ... and brown. Answer. Yellow and brown. Question 2. The weaver bird built its nest. Answer is nest. Question 3. The nest hangs like a basket from its branch. Answer. Basket. 4th. Riya has ... umbrella. An umbrella. 5th. The tree gives ... shade. Answer is shade. 6th number. The farmer owned a large ... orchard. 7. The seed grows beneath a ground. The seed grows beneath a ground. Answer is beneath. Question 4. Rhyming words. Ground, sound. हे रायमिंग वर्ड्स हे पोएम मधलेच असायला हवेत, तरच ते आन्सर बरोबर असेल. ग्राउंड, साऊंड, टाईट, फाईट, आउट, स्पाउट, वाईड, टाईड,
pour roars, sun vegan, spread head. Question number 5. Opposite words. Slow swifts. हे अपोजिट वर्ड्स सुद्धा तुमच्या पोएममधलेच हवेत तरच ते बरोबर येतात. स्लो स्विफ्ट्स, ब्रॉड नॅरो, अगली ब्युटिफुल, हॅप्पी सॅड, सेल बाय, हॉनेस्ट डिसहॉनेस्ट, गुड बॅड, कोल्ड हीट, अर्ली लेट, लिटल प्लेंटी. डिस्क्रायबिंग वर्ड. डिस्क्रायबिंग वर्ड्स मीन्स जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दाला अनुषंगाने लेसनमध्ये किंवा पोएममध्ये कोणता वर्ड यूज केलेला आहे तो राईट करायचा आहे. डीप काय सांगितले आहेत लेसनमध्ये तर रूट सांगितले आहेत. डीप रूट्स, ग्रीन लीव्ज, टॉल ट्रीज, स्वीट परफ्यूम, पुअर किड, कूल विंटर, स्मॉल सीड, गुड बॉय, रेड रोज, लिटिल किटन, गुशिंग रिवर. Question number 7. Add CR and BR. BR dash brown. ब्राऊन शब्दाच्या सुरुवातीला BR OWN च्या सुरुवातीला BR जर जॉईन केला तर ब्राऊन हा शब्द तयार होतो. सेम ब्रांच, सेम ब्रेड. सेकंड CR. OW च्या बिफोर जर CR जर जॉईन केला तर क्रो हा शब्द तयार होतो. सेम क्रॅडल. थर्ड डबल ओ सांगितलं आहे त्यांनी तर फूड, कुक, स्कूल, उल. फोर्थ CH लंच, चेअर, चटणी. हे शब्द जोडून जे शब्द तयार होतात ते शब्द राईट करायचे आहेत आपल्याला. क्वेश्चन नंबर 8. अंडरलाईन द प्रॉपर नाउन अँड सर्कल कॉमन नाउन. फर्स्ट, Mr. Mehta is our class. Mr. Mehta is proper noun and teacher is common noun. Second, I love my city, Mumbai. City is common noun. Mumbai is proper noun. Third, the Ganga is a holy river. The Ganga is proper noun, river is common noun. Fourth, Mercury is the hottest planet. Mercury is proper noun, planet is common noun. Fifth, the Himalayas are beautiful mountains. Himalayas it's proper noun, mountains it's common noun. Fill in the blanks. First, the boys are ... a race, running or walk, running a race. Answer is running. Second, I am ... my favorite food, dancing or cooking, I am cooking my favorite food. Answer is cooking. Third, they are ... football, playing or running. Answer is playing. They are playing football. Fourth, the children are ... in a queue, sitting or standing. Answer is standing. Fifth, they are ... some picture, writing or painting. They are painting some picture. Thank you.